बघा यानंतर आमच आणखीन वेळ घेतला तर पेनल्टी मध्ये वाढ होईल, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर मैदानात दाबा घ्या. प्रभाकर विजय यांचं आगमन. भाई आपलंही स्वागत. काल प्रभाकर स्टेजवरती अर्धी रात्र झाली त्यांना. तर फिल्डिंगचा निर्णय घेतला आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाने. पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानामध्ये जय भवानी बारापाडा या टीमला. चला लवकरात लवकर ऑफिशियल पंच आपण मैदानात ताबा घ्या आणि त्यांच्या बरोबरीने सलामीवीर जोडी आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पाठवा. जय भवानी बारापाडा आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तर सलामीवीर जोडी आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पाठवा. जय भवानी बारापाडा विपक्ष आयशा स्पोर्ट्स बारापाडा. एकाच गावचे 2 संघ तुम्हाला पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळतील. आणि यानंतर जय हनुमान डोलगर विपक्ष 11 स्टार तारा. चला लवकरात लवकर तर मॅचला सुरुवात होईल. चला 4 षटकांचा सामना. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम असेल. एक रिव्ह्यू तुम्हाला असेल त्या ठिकाणी बीमर आणि रनआउट साठी. वाईड साठी रिव्ह्यू अमच नसणार आहे, याची नोंद घ्या. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. निशांत गावण आमचे कदर या स्पर्धेसाठी या मैदानासाठी प्रचंड मेहनत त्यांची पार मिळाली. त्यांचाही मनापासून आम्ही या ठिकाणी कौतुक करतो. आमचे अब्दुल भाई शिक्षक या मंचावरती आपलंही स्वागत. तर मॅच सुरू होईल. शारिक दळवीची वाट पाहत होते खेळाडू. शारिक मैदानाकडे पोहोचला लेट पण थेट. 2 रनची पेनल्टी घेऊन आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघ मैदानामध्ये उतरला. शिस्तबद्ध आयोजन आहे, शिस्तबद्ध नियोजन आहे. तर मॅच सुरू होतोय. पहिला सामना किशोर दादा पाटील यांचा या ठिकाणी आगमन. तर सलामीवीर 2 खेळाडू सिद्धेश आणि त्यांच्या बरोबरीने मैदानाकडे चाललाय अमित पाटील. हे 2 सलामीवीर खेळाडू मैदानाकडे चाललेत जय भवानी बारापाडा संघाचे. आजच्या रात्री मधला पहिला विद्यमान सामना ग्रुप ग्रामपंचायत कर्नाला पोल मधील हे 4 संघ आहेत आणि त्यामधले हे पहिले 2 संघ आयशा स्पोर्ट्स बारापाडा विपक्ष जय भवानी बारापाडा या 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. तर डावाला सुरुवात होईल. आयशा स्पोर्ट्स बारापाडा माजी सरपंच साबीर दळवी यांचा संघ मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता जय भवानी बारापाडा या टीमला मैदानामध्ये पाहता घरच्या मैदानावरती हा संघ या ठिकाणी खेळ. आई भवानी गावदेवी चषक 2025 हे तर स्वप्न पाहिलं होतं आमच्या आयोजकांनी. या विभागामध्ये आपल्या गावामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा भरवण्याचा मान बाळा गावण, रोशन गावण, दीपेश पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांना मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून आज 3री रात्र या स्पर्धेची आणि 3ऱ्या रात्रीमधला हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्या ठिकाणी देऊया. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये चला आता आमच फिल्डिंग लावून लगेच. बघा पहिली 3 षटकं बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकायचे आहेत.
अमश दळवी हा खेळाडू जाणता तर राजा शिवछत्रपती ट्रॉफी साबिर दळवी यांची भव्य दिव्य नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेमधले प्रमुख आयोजक उमेश गावण यांच्या वतीने उमेश पाटील यांच्या वतीने लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार जय भवानी बारापाडा संघाच्या फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक आलं। लेट्स प्ले। डावाला सुरुवात झाली। पहिल्या षटकासाठी स्वतः कॅप्टन अमश दळवी आणि समोर खेळाडू आपण पाहता एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला अमित हा खेळाडू अमित पाटील, दुसऱ्या बाजूला सिद्धेश गावण। पहिला बॉल वेगावरती स्वार झाले, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी। पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं। एक्स्ट्रा रनने मात्र डावाला सुरुवात झाली। पहिला बॉल अतिरिक्त स्वरूपाचा होता, त्यामुळे 1 रन त्या ठिकाणी मिळाली। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय भवानी बारापाडा या टीमला अकाउंट ओपन झालं बारापाडा संघाचं। टार्गेट बनवायचा पहिल्या सत्रामध्ये। यावेळेला फुटवर्क नाहीये, लेंथ बॉल होता, थोडासा हार्ड लेंथ मध्ये टाकला, टप्पा पडला, थोडासा उसळी कमी घेत मात्र बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला त्या ठिकाणी निर्धाव चेंडू। शारिक दळवी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत। दोन्ही संघांचे पाठीराखे आता मोठ्या संख्येने मैदानाच्या अवतीभोवती या सामन्याचा आनंद घेत असताना, या स्पर्धेचा आनंद घेत असताना घर बसल्या देखील प्राप्ती लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक हे आमच्या समवेत जॉईन झाले। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह झेल सुटलाय, जीवनदान सोपा झेल होता, तो मात्र सोडला क्षेत्ररक्षकाने। अगदी हातामध्ये आला होता बॉल, त्यानंतर चेंडू स्कीड झाला, निसटला हातातून, त्यामुळे जीवनदान अमित पाटीलला मिळालं। आणि पहिली लीगल रन बारापाडा संघाच्या खात्यामध्ये, पहिली लीगल रन अमित पाटीलच्या खात्यामध्ये आली। टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 धाबा धाव फलकावरती आहेत। पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर टार्गेट त्या ठिकाणी बनवायचं आहे। बॅटिंग करताना जय भवानी बारापाडा टीमला 2 संघ केले। गावदेवी बारापाडा संघ आपण पहिला कालच्या रात्रीमध्ये खेळला। यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, सुपर डुपर क्लास पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटका, चौकार। इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये। चौथा सामना असेल डी पोल मधला, त्यामुळे नक्कीच थोडा आता आम्हाला सहकार्य करा, वेळेवरती ओव्हर रेट मेंटेन करा। आणि कमालीचा फटका सिद्धेश गावण हा खरं अपकमिंग रायझिंग स्टार आहे या कर्नाळा परिसरातला। कमी वयातला एक उदयनमुक्त खेळाडू, पायात फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट, मिड विकेटला बॉल चालला पॅरलल, जमिनीला समांतर, सीमा पार, षटकार। 6 धाबा या फटकावरती मिळाल्या। आमचे मित्र रविकांत गावण आणि शैलेश घरत यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत। वजनदार रविकांत गावण, शैलेश घरत यांचं देखील आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत आम्ही या स्पर्धेनिमित्तानं करत आहोत। तारा संघाचे कॅप्टन उत्तम जोशी यांचं इथं आगमन। नेक्स्ट मॅच बेस्ट ऑफ लक असेल जयनुमान डोलकर आणि रवींद्र स्मृती 11 स्टार तारा या टीमला। बघा समोरच्या दिशेने तुम्हाला आता लाईट दिसतील, डोलगर वरून येणारे प्रेक्षक, अगदी शॉर्टकट तो रस्ता आहे। आणि समोरच्या बाजूला आंब्याकडे मात्र ते प्रेक्षक तुम्हाला मोठ्या संख्येने उपस्थित होताना पाहायला मिळतील। तर एका बाजूला ब्लॅक स्क्रीनच्या मागे ज्या ठिकाणी जय भवानी बारापाडा संघाचे समर्थक आहेत, मंचावरती देखील आपण पाहताय जय भवानी बारापाडा संघाचे समर्थक, समोरच्या दिशेला आपण पाहता आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाचे समर्थक मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून या दोन्ही संघांना मोटिवेट करताना आपण त्यांना पाहता। आणि सिद्धेश गावण कलात्मक फटके पाहिले, पहिला फटका एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर मिड विकेटला, चांगलं टायमिंग त्याच्या माध्यमातून पाहिलं। बॅकफुटला गेले, धीम्या गतीचा बॉल, कटचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला। आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे खर्च करतोय अमश दळवी हा गोलंदाज। तर टप्पा बाहेर काढला। कदीरभाई दळवी या मंचावरती आपलं स्वागत। नाईट स्पर्धेचे देखील आयोजक आहेत कदीरभाई, त्यांचं देखील आगमन। बरेचसे क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेतात, त्या सर्वांचं मनापासून स्वागत। पुन्हा एकदा हलक्या हाताने एकत्र आपण पाहिला, स्टिअर करण्याचा पर्यंत ड्राईव्ह करायचा होता, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचता आलं नव्हतं। नशिबाची साथ, जर बॉल कटर असता तर कदाचित एज लागली असती, त्यामुळे नक्कीच इथे आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल। पहिला तर चौकार, त्यानंतर षटकार, चांगला मोमेंटम
सिद्धेश गावंडला मिळाला, परंतु त्यानंतर अमश दळवीचं कमबॅक पाहायला मिळालं. लॉंग ऑनला थोडासा मिड विकेट मध्ये पाठवलाय. कदाचित शॉर्ट ऑफ लेन बॉल असेल किंवा लोअर फुलटॉस असेल बॉल. ही रणनीती मात्र अमश दळवीची राहील, कारण अकॉर्डिंग टू फिल्डिंग बॉल तुम्हाला डिलिव्हर करावा लागतो किंवा त्या पद्धतीचे फटके तुम्हाला घ्यावे लागतात. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ करत असताना बॉलला पाठवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार षटकार. जबरदस्त टायमिंग, काउंटर अटॅक ज्याला म्हणता येईल. आक्रमक पवित्रा सिद्धेश गावंडने दाखवलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आली. बिन बाद 19 रन धावफलकावरती आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात, ग्रेट स्टार्ट, ड्रीम सुरुवात ज्याला म्हणता येईल, स्वप्नवत सुरुवात या ठिकाणी मिळाली जय भवानी बारापाडा टीमला. उशिरा आला खरं तर आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघ, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला. टॉस जिंकला. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा त्याने निर्णय घेतला आणि बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी पाहिली मैदानामध्ये सिद्धेश गावंड या खेळाडूची. तुम्ही रिप्ले पाहताय खरं तर ओव्हर संपूर्णपणे कशा पद्धतीने कामगिरी राहिली. प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून रविकांत गावंड यांचं आगमन, आमचे खरं तर परम मित्र, वजनदार, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत या स्पर्धे निमित्तानं आम्ही करत आहोत. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय जरीर दळवी. कदीर दळवी यांचे चिरंजीव जरीर दळवी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये. समोर अमित पाटील. संपूर्णपणे जबाबदारी सिद्धेशने आपल्या खांद्यावरती घेतली, त्यामुळे आता एका बाजूला साइड रोल निभावावा लागेल अमित पाटील या खेळाडूला. सिंगल डबलने स्ट्राईक वरती जास्तीत जास्त सिद्धेशला कसं आणता येईल याचकडे कधी फोकस करायला अमितला. तर एका बाजूला अमित देखील आता आक्रमक झालाय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉलने उंची घेतली आहे, डिस्टन्स देखील क्लिअर केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम हिट, षटकार. अमित पाटील देखील आपल्या आता रंगामध्ये आलाय. सलामीबीर खेळाडू, त्याच्या बॅटमधून आक्रमण पाहायला मिळालं. चला ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडं बाजूला करा. ब्लॅक स्क्रीन समोर असणारे प्रेक्षक आपण सर्वांनी बाजूला थांबायचं आहे, कारण कधी कधी फलंदाजांना अडथळा निर्माण होतो. तिसऱ्या षटकावर बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतील तेव्हा फलंदाजांना त्या अडचणींना सामोरं जावं लागेल. एकाग्रता भंग होते कधी कधी खेळाडूंची. आणखीन एक धमाका पाहिला त्या ठिकाणी मैदानामध्ये अमित पाटील कडून. बासीतला आपण पाहता शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला मैदानामध्ये फिल्डिंग सजवत असताना पुढे आले होते. हलकीशी कडा घेत बॉल मागे चालला होता अमश दळवी. फिटनेस करता आपण पाहिला थोडासा हेल्दी आहे, बेंड होता आला नाही, परंतु पायाने बॉलला थांबवलं. त्यामुळे या चेंडूवरती 1 रन नक्की मिळाली. किमान 3 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. हे देखील कौतुकास्पद असेल बारापाडा संघासाठी. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाच्या वतीने. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलक डबल 26. घरच्या मैदानावरती खेळतात बारापाडा संघ, दोन्ही एकाच गावचे संघ. 26 धावफलकावरती आणखीन एक धमाका. शॉटम पूल करत असताना बॉलला केलाय मिड विकेटच्या बाहेर गोल. डिलाइटफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल, पॉवरफुल पूलचा फटका, षटकार. अफलातून टायमिंग मी बघाशी उल्लेख केला या खेळाडूबद्दल. कर्नाळा परिसरातील उदयनमुक्त हा खेळाडू, रायझिंग स्टार. येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच याही खेळाडूची चर्चा राहील, कारण त्याचा बॅटिंग स्टान्स, त्याचे शॉट सिलेक्शन हे प्रॉपर राहिले. मागचा षटक जेव्हा पाहिला एक्स्ट्रा कव्हरला त्याने जो बॅकफूट पंच मारला कव्हर्सला कॉपीबुक स्टाईलने, तो फटका देखील नेत्रदीपक राहिला. पायात टाकलेला लोअर फुलटॉस, त्याच्यावरती क्रॉस बॅटेड मिड विकेटला षटकार पाहिला आणि त्यानंतर टॉस केलेला बॉल त्याच्यावरती पुलचा फटका पाहायला मिळाला. अफलातून टायमिंग. धाबा बनवायच्यात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना जय भवानी बारापाडा टीमला, कारण या टीमच्या वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली, त्यामुळे टार्गेट मोठं बनवावं लागेल. खोलात टाकला बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढला अक्षरशः बॉलला. बॉल मागे सरकलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पुढे येत असताना थोडी घाई झाली. 1 रन या बॉलवरती मिळेल. शारिक दळवी एनर्जेटिक खेळाडू, जाकीरभाई दळवी, नुमानभाई दाखवे, चला या मंचावरती आपलं स्वागत. युवा उद्योजक जाकीर शेठ दळवी, नुमान शेठ दाखवे, आपणास विनंती असेल आपण मंचावरती आपलं स्वागत. स्कूपचा प्रयत्न होता, गुडघा टेकला होता, फॉलिंग स्वीप आणि ते फटका फसला होता. झेल कॅरी करता आलेला नाहीये.
खरं तर असं वाटलं हा झेल व्हायला हवा होता. शॉर्ट फाईन लेगला झेल सुटला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी होते महिताब. प्रभाकर पाटील यांच्याकडून 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलं सलग. उमेश पाटील यांच्याकडून देखील 3 चौकार 3 षटकारासाठी जय भवानी बारापाडा संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी 500 म्हणजे 1000चं पारितोषिक मिळेल. 2 पाहुण्यांकडून सन्मान देण्याचा प्रयत्न होता. सेन्सिबल क्रिकेट, कारण सिद्धेशला माहिती आहे धाबा ऑलरेडी आलेल्या आहेत, त्यामुळे लास्ट बॉलवरती सिंगल त्याला घ्यायची होती, पण सिंगल इथे मिळालेली नाही आहे. 2 षटकं संपली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जय भवानी बारापाडा टीमची धावसंख्या धावफलकावधी लागली तब्बल 20 बाद 34 धावा, 34, लॉस ऑफ 0 विकेट्स. बरोबर 10 मिनिटाचा कालावधी आमच तुम्ही घेतलाय, त्यामुळे 10 मिनिटं तुमच्या वाट्याला आहेत. फिल्डिंग लगेच लावून घ्या. या 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावं लागेल. जर का आणखीन वेळ घेतला तर मात्र एक अतिरिक्त फिल्डर तटिया सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाने घ्यायचे. पहिल्यांदा या पंचकृषीमध्ये खरं तर नाईट स्पर्धेचं आयोजन पाणी घेऊन चला मैदानाकडे. दोन्ही संघांचे 12 खेळाडू, पाण्याची मागणी झाली, पाणी हवं आहे. पहिल्यांदा या पंचकृषीमध्ये खरं तर कर्नाळा ग्रामपंचायतचे सरपंच साबीर शेठ दळवी यांच्या वतीने नाईट स्पर्धा आपण पाहिली. आणि त्यानंतर आज पहिल्यांदा या मैदानावरती खरं तर आमच्या या त्रिविण आयोजकांच्या माध्यमातून बाळा गावण, रोशन गावण आणि त्यांच्या बरोबरीने दीपेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्या वतीने पहिल्यांदा या क्रीडांगणावरती भव्य दिव्य असं नाईट स्पर्धेचं आयोजन. कोविड कालखंडामध्ये असं वाटलं होतं इथे आयोजन होईल, परंतु कोरोनामुळे मात्र ती स्पर्धा झाली नव्हती साबीर दळवे यांची. परंतु आज या मैदानावरती पहिला मान मिळाला आमच्या आयोजकांना. बाळा गावण, युवा नेते बारापाडा, रोशन गावण, दीपेश पाटील यांच्या वतीने हे दमदार असं आयोजन तुम्ही सध्या या मैदानावरती पाहताय. अप्रतिम आयोजन आणि नियोजन. मधल्या कालखंडामध्ये खरं तर आपण पाहिलं रोहन पाटील, गोल्डन मॅन, बाबा शेठ यांच्या वतीने देखील जाणता राजा शिवछत्रपती ट्रॉफी पाहिली, नाईट स्पर्धेचं आयोजन. परंतु यंदाच्या वर्षी हे पहिलं आयोजन आपल्या पंचकृषीमध्ये आहे. लेग ग्लान्सचा प्रयत्न होता, पायात टाकलेला बॉल अगदी डाव्या अस्ट्यावरून मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, कारण त्या खेळाडू थोडेसे सफल झाले होते. अँगल आपण जर पाहिला बॅटरचा थोडासा ॲक्युरस लाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17च्या सरासरीने 34 आल्या. त्यामुळे जर का हा मोमेंटम शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला तर किमान 70च्या आसपास पोहोचेल. जय भवानी बारापाडा संघ यात मात्र शंका नाहीये. त्यामुळे तीच रणनीती, तोच अप्रोच या सामन्यामध्ये या दोन्ही फलंदाजांना दाखवावं लागेल. 3ऱ्या ओव्हरमध्ये आलेत शारिक दळवी. शॉर्ट ऑफ लेन तीक्ष्ण बाउन्सर त्या ठिकाणी वापरला आणि यावेळेला आपण पाहिला गुडलेन स्पॉटवरून बॉल टेक ऑफ करत असताना इथे आपण पाहिला करतर हा निर्धाव चेंडू 1 फॉर 1 ओव्हर, एक सटीक बाउन्सर, त्याचा योग्य वापर शारिक दळवी यांनी या षटकामध्ये केलाय. निर्धाव चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, डोळे बंद झाले. खरं तर आपण पाहिला असं म्हणतात कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. शारिक दळवीचा कमबॅक, थोडासा बॉल आतमध्ये आणला, टप्पा पडला, खाली राहिला आणि त्याच वेळात आतमध्ये येत असताना आपण पाहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र सलगचा हा 3रा डॉट बॉल शारिक दळवी या खेळाडूच्या गोलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दबाव थोडासा आता जय भवानी बारापाडा संघावरती, दबाव रिलीज करणारा फटका खेळायचा. पण इथे सेन्सिबल क्रिकेट. सिद्धेशला इथे स्ट्राईक मिळाली. शेवटचे 2 बॉल असेल या ओव्हरमधले. मी मगाशी म्हटलं अमित पाटीलला साईड रोल त्या ठिकाणी साकारायचा, सिंगल डबल घ्यायचे, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक सिद्धेश गावंडला कशी मिळेल, त्याचा फायदा जय भवानी बारापाडा संघाला कसा होईल हे करत माइंडमध्ये सेट करत अमितला. परंतु अमितने देखील एक षटकार मारला. सिंगल डबल घेता घेता याही खेळाडूच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. आणि आता येणारे 8 बॉल किती धावा येतील, 8 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस त्या ठिकाणी राहील बारापाडा संघाचा. तर एका बाजूला कमबॅक करावं लागेल आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमला. नेक्स्ट बॉल क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. प्रतिस्पर्धी संघाला हा मोठा धक्का दिलाय शारिक दळवीने. खेळाडू बाद झालाय. बारापाडा संघाची रन मशीन सिद्धेश गावण बॅक टू द डगआउट. जय हनुमान डोलगर संघाचे कर्णधार टॉससाठी रिपोर्टिंग करा. रवींद्र स्मृती 11 स्टार तारा संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला जय हनुमान डोलगर संघाचा कॅप्टन. टॉससाठी आपण आमचे डीजे ऑपरेटर सुनील आणि जग्गू यांना आपण पाहताय. सुनील थोडेसे निराश झालेत,
आज त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद पाहायला मिळेल. जगदीश डीजे यस धावसंख्या धावफलकावरती 35-35. एक बॉल बाकी आहे. या ओव्हरमध्ये शारिक दळवीने मात्र जबरदस्त कमबॅक केलंय, कमालीचं कमबॅक केलंय. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं 70च्या आसपास जय भवानी बारापाडा संघ पोहोचेल, परंतु यावेळेला सिद्धेश गावणचा त्याने विकेट देखील काढला आणि पहिल्या 5 बॉलमध्ये एकच रन खर्च केले. तर शेवटचा बॉल सौरभ पाटील हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. तिसऱ्या क्रमांकावरती आणखीन एक ॲग्रेसिव्ह खेळाडू, तिसऱ्या क्रमांकावर त्याला सौरभ पाटील. स्ट्राईक एंडवरती गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव होते शारिक दळवीसाठी, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांचा वारू उधळला होता आणि त्याला लगाम लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शारिक दळवी या गोलंदाजाने. या षटकामध्ये 1 रन त्याने खर्च केले, एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी काढला सिद्धेश गावणचा. त्यामुळे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली ते म्हणजे 1 गडी बाद 35 धावा. चला कॅप्टन 11 स्टार तारा कॅप्टन जयहनुमान डोलकर. चला टॉससाठी आपण दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला टॉससाठी यावं लागेल. अगदी परफेक्ट वेळेवरती टॉससाठी आपण इथे रिपोर्टिंग करा. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन सध्या तुम्ही पाहताय. खरं तर आता नाईट स्पर्धा किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम अगदी शेवटच्या क्षणाला आलाय, कारण आता लग्न सराईला सुरुवात झाली आणि उन्हाचं प्रमाण वाढत चाललं. डे क्रिकेट आपण पहिला जवळजवळ 90% बंदच झालं, परंतु नाईटच्या ठराविक स्पर्धा पुढच्या मे महिन्यामध्ये देखील पाहायला मिळतील आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा या टेनिस बॉल क्रिकेटला ब्रेक मिळेल आणि मग अंडरआर्म क्रिकेट असेल, त्यानंतर रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभमुहूर्तानंतर टेनिस बॉल क्रिकेटचं आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये मेहताबचा पहिला चेंडू राऊंड द विकेट आले, थोडासा बाहेर काढला, पंचाने हात केल्या जमिनीला समांतर हा बॉल होता अवांतर. एक्स्ट्रा रनने मात्र या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 34 धावा, परंतु मागचं षटक जे होतं शारिक दळवीचं ते सामन्याला कलाटणी देणार होतं. 1 रन त्या ठिकाणी मिळाली. कधी कधी एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला जर का जास्त मोठे फटके खेळता येत नसेल तेव्हा सिंगल डबल रन त्याही तितक्याच महत्वाच्या असतात आणि ते हलक्या हाताने आपण पाहिला ग्राउंड शॉट अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला लॉंग ऑफ क्षेत्राकडे सिंगल घेत असताना हा खेळाडू 1 रनने मात्र धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. तब्बल 37 धावा 37, लॉस ऑफ 1 विकेट. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सौरभ पाटीलला तिसऱ्या क्रमांकावरती संधी मिळाली. या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. सध्याच्या घडीचा आधुनिक क्रिकेट जगताचा बेताज बादशाह चेस मास्टर विराट कोहली याला आपण या 3 क्रमांकावरती खेळताना पाहिलं. त्या अगोदर राहुल द्रविड दी वॉल यांना आपण पाहिलं भारतीय संघाकडून संकट मोचक म्हणून भूमिका राहिली, कारण 3ऱ्या क्रमांकावरती खेळणं सोपं नाहीये. 3ऱ्या क्रमांकाच्या खेळाडूची जबाबदारी असते प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाला अनुकूल परिस्थितीमध्ये पोहोचवणं, कारण इथे आता 5 बॉल बाकी आहेत, तुम्हाला आक्रमण करावे लागतील या मॅच मध्ये. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. मेहताबचं हे षटक फार एंड कडून मात्र हे षटक असेल. 4थं षटक 2 रनची पॅनल्टी घेऊन आयशा स्पोर्ट बारापाडा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये. वन्स अगेन याही वेळेला आपण पाहिलं करता सिंगल डबल मध्ये परावर्तित करत असताना 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा पाहायला मिळाल्या. दोन धावा या बॉलवरती मिळाल्या. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करत असताना ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झालाय हवाई सफर. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट करणारा हा धमाका षटकार सौरभच्या बॅटमधून मच निडेड सिक्सर. 6 धावा या फटक्यावरती आल्या. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 45 धावा. मोमेंटम आता शिफ्ट झाला जय भवानी बारापाडा संघाकडे. मेहताबच्या या षटकामध्ये सौरभ आक्रमक झाला. पहिल्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. मागच्या ओव्हर मध्ये शारिक दळवीने फक्त 1 रन दिली होती. 1 विकेट त्याने काढला सिद्धेश गावणचा. सिद्धेशने वैयक्तिक आपल्या संघासाठी 23 धावांचं योगदान दिलं. सुरुवात चांगली करून दिली, परंतु शेवट मैदानामध्ये सौरभ पाटील गोड करतोय असंही म्हणावं लागेल. अजूनही वेळ गेलेल्या 3 बॉल मध्ये कमबॅक मेहताबला करावा लागेल. धावांची गती वाढली आहे. तब्बल 45 धावा या धावफलकावरती आहेत. अंतिम षटकातील पहिल्या इनिंग मधील शेवटचे 3 बॉल पेंडिंग आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
वन्स अगेन बॅकफुटला गेले, लॉफ करताना फटका फसला, पॅरलल स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे तर लॉंग ऑफला हा फटका पाहायला मला झेलबाज झाले, मैदानाच्या बाहेर जावं लागेल सौरभ पाटील या फलंदाजाला. सौरभ पाटील इनसाइड आउट खेळत असताना हा फटका पाहिला, थोडासा पॅरल होता, एलिव्हेशन कमी मिळालं, त्याचा फायदा झाला आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमला. साबिरचंद दळवी यांची खरं तर सुकन्या आयशा तिच्या नावाने हा संघ आपण अनेक स्पर्धेमध्ये उतरताना पाहिला आणि आज या संघाच्या वाट्याला टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण आलं. चला टॉससाठी जय हनुमान डोलगर संघाचा कर्णधार, तर एका बाजूला रवींद्र स्मृती 11 स्टार तारा टीमचा कॅप्टन. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. दुसरा सामना असेल आजच्या रात्री मधला. नेक्स्ट बॉल वन्स अगेन आल्या प्रहार केलाय, पहिलाच बॉल फेस केला. फलंदाज आहेत मैदानामध्ये शुभम चा तडाखा, इट्स अ मॅक्सिमम हिट 50 अप. धाव संख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 51 धावा धाव फलकावरती आल्या. 50+ रन 51 वरती पोहोचला या ठिकाणी मैदानामध्ये जय भवानी पारापाडा संघ. बघा या स्पर्धेमध्ये नियम आहेत, पहिल्या 3 सामन्यामधले गुण मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ग्राह्य धरले जातील. याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्यायची आहे. षटकार पाहिला मैदानामध्ये शुभमच्या बॅटमधून अफलातून टायमिंग. आणखीन एक षटकार आला तर उमेश पाटील यांच्याकडून 500 रुपये असतील. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, फटका लाजवाब होता परंतु डिस्टन्स क्लिअर करता आलं नव्हतं, त्यामुळे झेलबाज झाले. शेवट गोड झाला आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाचा, कारण या बॉलवरती मेहताबला विकेट मिळाला. शुभमचा पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना टोटल धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तब्बल 3 खेळाडू बाद 51. आता येणारे बॉल असेल 24, विजयासाठी तब्बल 54 धावा. 2 रनची पेनल्टी आहे बारापाडा संघाला, त्यामुळे 54चं टार्गेट असेल बॅटिंग करताना पुढच्या सत्रामध्ये आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाला. चला जय भवानी बारापाडा संघ एका लाईन मध्ये मैदानाकडे चला आणि टॉस साठी तारा संघाने एका बाजूला डोलगर संघाचा कॅप्टन असेल. कर्नाळा ग्रामपंचायतचे सदस्य जुनेद दळवी यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. तर टॉस केला जाईल. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. नेक्स्ट मॅच बिग फाईट. रवींद्र स्मृती 11 स्टार तारा, तर एका बाजूला असेल संघ जय हनुमान डोलगर. ऑन स्क्रीन सर्व आमचे आयोजक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आल्या सर्व कर्नाळा विभागातील सर्व सिनियर सिटीजन प्रतिष्ठित नागरिकांना आमच्या आयोजकांच्या वतीने विनंती राहील आपण मंचावरती आपलं सर्वांचं स्वागत. टॉस संपन्न होतो त्या ठिकाणी 2 टीमच्या दरम्यान जय हनुमान डोलगर आणि एका बाजूला 11 स्टार तारा रवींद्र स्मृती. टॉस जिंकला डोलगर संघाने, निर्णय पेंडिंग असेल कंप्लीट डिसिजन यस फील्ड पास बेस्ट ऑफ लक. त्यामुळे तारा टीमला बॅटिंग करायच्या पुढच्या सत्रामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करावी लागेल. आपण मॅच कडे जाऊया. 54 धावा 50 ओलांडली जय भवानी बारापाडा संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना, त्यामुळे 51चं टार्गेट प्लस 2 रनची पेनल्टी, टोटल 54 धावांचं टार्गेट सेट झालं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी बारापाडा संघाकडून, ज्यामध्ये सिद्धेश गावडने वैयक्तिक 23 केल्या, सौरभने देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं, अमित चांगला खेळला, त्यांच्या बरोबरीने शुभमला संधी मिळाली, त्याही खेळाडूने संधी सोनं केलं. वैयक्तिक 11 धावा अमितच्या पाहिल्या. त्यानंतर सिद्धेश गावड 2 षटकार 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल च्या मैदानात 23. रवींद्र स्मृती 11 स्टार तारा. जुनेद भाई दलवी यांचं इथं आगमन, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सध्या प्रशासक राजवट लागू आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला, परंतु ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळाचे खरंतर हे सदस्य आहेत जुनेद भाई दलवी, त्यांचं इथं आगमन. 5 गावं आणि बहुसंख्य आपल्या आदिवासी वाड्या मिळून खरंतर आपला हा कर्नाळा ग्रामपंचायत परिसर पाहिला. तर याच दरम्यान सुप्रसिद्ध युवा उद्योजक दिनेश शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन.
त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी भरघोस आर्थिक सहकार्य आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये मालिकावीर रिप्रेझेंटर ज्यांच्या वतीने आम्हाला मिळालं त्यांच्या या ठिकाणी आगमन मोस्ट वेलकम. कौस्तुभ देखील आज सामना पाहण्यासाठी आलाय, पहिल्यांदा आला असेल क्रिकेटची मॅच बघायला कौस्तुभ. तर दिनेश शेठ आपलं देखील मनापासून स्वागत. तर सन्मान इथे केला जाईल. आमचे जुनेदभाई दलवी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. आयोजकांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते जुनेदभाई दलवी यांचा पण इथे सन्मान करावा, यथोचित सन्मान त्या ठिकाणी करावा. रविकांत गावण आमचे वजनदार आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होतो. त्या ठिकाणी जुनेदभाई दलवी यांचा सन्मान केला जाईल. उमेश पाटील यांच्याकडून सलग 3 विकेट 500 रुपये. बारापाडा संघासाठी पारितोषिक आलंय. 54 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. आपण पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. लगेच फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. जय भवानी बारापाडा संघ जरी आपला संघ घरचा असला किंवा दोन्ही संघ घरचे आहेत, परंतु नियम हे प्रत्येकाला सारखे असतील. शैलेश करत यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय शैलेश करत यांना सन्मान केलं जाईल. राज गावणने जर का 3 विकेट घेतले तर अपकमिंग यंगस्टर 11,000 रुपये. क्या बात आहे. शैलेश करत यांचा सन्मान. आणि शैलेश करत यांच्याकडून 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपये. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते शैलेश करत यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. चला शैलेश करत आपण आमचा सन्मान स्वीकारा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. नुकताच आगमन झालं दिनेश शेठ पाटील ज्यांच्याकडून या स्पर्धेला भरघोस आर्थिक सहकार्य आणि त्याच वेळेला मालिकावीर म्हणून जे रिप्रेझेंटर आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. तर डावाला सुरुवात होईल. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 प्रमुख खेळाडू आघाडीच्या मैदानाच्या आतमध्ये चाललेत. बारापाडा संघाचे आयशा स्पोर्ट्स बारापाडा नबील आणि त्यांच्या बरोबरीने अफान हे 2 खेळाडू मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहत आहे. कर्नाळ विभागाचं क्रिकेट ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा सातत्याने आपण पाहता. प्रत्येक विकेंडला जेव्हा क्रिकेट मोसमाला सुरुवात होते तेव्हा अनेक स्पर्धा आपण या ग्रामपंचायत पोल वाईज पाहतो. परंतु प्रत्येक संघांना विनंती राहील हे क्रिकेट थोडंसं कमी करा, बाहेरचं क्रिकेट जास्त केला, जेणेकरून क्रिकेट आणखीन पुढे जाईल, तुमचा डेव्हलप होईल. तर रविकांत गावण यांना इथे सन्मान केलं जाईल. विजय पाटील यांच्या शुभ हस्ते रविकांत गावण आमचे परम मित्र त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. आपलंही स्वागत या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केलं जाईल. राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. तर डावाला सुरुवात झाली. 54 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी 2 सलामीवीर खेळाडू नबील आणि अफान आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आले त्या ठिकाणी अपकमिंग यंगस्टर राज गावण, राज दिलीप गावण, दिलीप दादा यांचे चिरंजीव आहेत. आणि समोर नबील हा खेळाडू स्टार्किंग यांना दोन्ही अपकमिंग यंगस्टर आहेत. चला एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही संघांसाठी 54 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाला या मैदानावरती 80+ रन देखील होताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये. या मैदानावरती कालच्या रात्रीमध्ये 6 बॉलमध्ये 5 धावा डिपेंड होताना पाहिल्या. याच मैदानावरती कालच्या रात्रीमध्ये 6 बॉलमध्ये 19 धावा होताना पाहिला. असा हा खरं तर क्रीडांगण. पहिला बॉल थोडासा अँगल बनत असताना चांगली बॉलिंग. खरं तर आपण पाहिलं या खेळाडूची बॉडी लँग्वेज जर पाहिली, सडपातळ बांध्याचा उंचीचा पुरेपूर वापर त्याने केलाय. आणि बघा खरं तर हार्म ॲक्शन गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलाच बॉल परफेक्ट लाईन नियंत्रित गोलंदाजी, पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला राज गावण या गोलंदाजाच्या माध्यमातून. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये किमान 20+ रन कंपल्सरी यायला हव्यात. आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघासाठी स्विंग अँड मिस, फुटवर्क नाहीये. वन्स अगेन डॉट बॉल. जर तुमच्याकडे फुटवर्क नसेल तर गोलंदाज तुम्हाला डॉमिनेट करेल. आणि इथे मात्र सलग 2 डॉट बॉल राज गावण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दबाव पूर्णपणे नबील या करदर फलंदाजावरती, दबाव पूर्णपणे आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघावर. तिसरा डॉट बॉल टाकला तर राकेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं राज गावण या खेळाडूला. जर हा बॉल डॉट आला तर 500 रुपये. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी, पॉवर प्ले स्पेशालिस्ट, फ्रंट लाईन गोलंदाज बारापाडा संघाचा राज गावण. मी मगाशी उल्लेख केला का तर या संघाबद्दल अगदी आपण जर पहिले युवा खेळाडू आहे आणि हा संघ जसजसा मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होईल
तसतसं या संघातील खेळाडू मॅच्युअर होतील आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या संघाचा तुम्हाला एक वेगळा दबदबा 100% पाहायला मिळेल. त्यामुळे ग्रामपंचायत क्रिकेट कमी खेळा, जास्त बाहेरचा केला. मी खरं तर तुम्हाला नम्रतेची विनंती करेन. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल कट केला, हाच प्रयत्न होता त्या ठिकाणी नबीलचा सातत्याने. यावेळेला प्रॉपर टायमिंग बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघाला, जमिनीला गुदगुळ्या करत त्या ठिकाणी सीमा पार चौकार. बघा बॉलिंग ऍक्शन आणि बॉलचा टप्पा जर आपण पाहिला, खेळाडूचा अप्रतिम राहिला. अचूक टप्प्यावर तो बॉल कट करतोय. नॅचरल स्विंग त्याच्याकडे आहे, कारण लेफ्टी बॉलर म्हटलं की त्यांना नेहमी नॅचरल स्विंग असतो आणि त्या स्विंगचा पूर्णपूर्ण वापर करत असताना गोलंदाज. यॉर्करचा प्रयत्न होता, फुल लेन बॉल, शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल निघाला मागे. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे, लॉंग चेस होतं, बॉलला थांबवलं की काय, प्रयत्न अफलातून राहिले त्या ठिकाणी. डीप मध्ये तिसरा रनचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. डीप मध्ये बॉलला स्टॉप केलं, त्यामुळे 3 धाबा असतील या बॉलवरती. 1 रन सेव्ह केली, 1 रन वाचवली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बघा पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत धावत गेला हा क्षेत्ररक्षक आणि बरोबर त्यांच्या समोर आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाचे समर्थक बसलेले आहेत. जर का बॉल पाय बाहेर असता तर नक्कीच त्यांनी सांगितलं असता चौकार असा, पण तिथे नो डाऊट फक्त 3 धाबा असतील या बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाबा आपण जर पाहिलं धावफलकावरी तब्बल 7. अजून 1 बॉल या षटकातला बाकी आहे. जर इथे मोठा प्लॉट झाला तर नक्कीच या सामन्यामध्ये मोमेंटम राहील आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाकडे. जर का इथे विकेट मिळाला किंवा डॉट बॉल टाकला राजने तर दबाव हा पूर्णपणे राहील आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघामध्ये. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी पाहिली. षटक संपलं 22च्या स्वरूपात रन या ठिकाणी मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बारापाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली तब्बल बिनबाद 8. आपण पहिल्या इनिंगचं कंपॅरिझन केलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 19 धावा आल्या जयभवानी बारापाडा संघासाठी. परंतु यावेळेला सुरुवात थोडीशी खराब झाली. कधी कधी मोठ्या उंच शिखरावरती तुम्हाला पोहोचायचं असेल तर खास कायद्याने तुम्हाला देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये जरी रन कमी आले असल्या तरी पुढच्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागेल. जवळजवळ 46ची गरज असेल 18 बॉलमध्ये. 15.33 हा रिक्वायर्ड रन रेट असेल येणाऱ्या 3 षटकामध्ये बॅटिंग करताना आयशा स्पोर्ट्स बारापाडा या टीम समोर. दीनानाथ गावणने देखील सलग 3 बॉल डॉट टाकले तर राकेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. भरपूर पारितोषिक आपण पाहता. शैलेश गर्द यांच्याकडून सलग 3 विकेट 1000. उमेश पाटील यांच्याकडून सलग 3 विकेट 500चं पारितोषिक असेल. त्या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या जय भवानी बारापाडा संघाच्या खेळाडूंना चला थोडं स्पीडअप करा. दीनानाथ गावण अनुभवी खेळाडू या संघाचा बॉलिंग मार्कवर, त्याला राईट आर्म ओव्हर द विकेट समोर. अफवानला आपण पाहता आता आक्रमक व्हावं लागेल. जास्त संयम बाळगून चालणार नाही. आता आक्रमक एका खेळाडूला व्हावं लागेल, कारण जर का तुम्ही जास्तीत जास्त डॉट बॉल फेस केले तर दबाव हा पूर्णपणे राहील आयशा स्पोर्ट्स बारापाडा या संघावरती. पहिला बॉल या ओव्हर मधला फुल टॉस आहे. डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर दीनानाथ गावण. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. लाजबाब एफर्ट्स, 100% कमिटमेंट म्हणता येईल. खरं तर ज्या पद्धतीने बॉलला त्याने थांबवलंय आणि एखादा वेगवान गोलंदाज बॉल रिलीज करा की त्याचा बॉडीचा बॅलन्स संपूर्ण खाली असतो, कारण त्याच वेळेला तेवढ्या वेगाने बॉलला थांबवणं सोपं नसतं आणि ते काम केलंय. दीनानाथ गावणने 1 रन या बॉलवरती मारली. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये जय भवानी बारापाडा संघावरती, कारण आता असं म्हणता येईल दिल्ली अभी भी दूर आहे. 17 बॉल 45 समीकरण आहे. त्यामुळे आता एका फलंदाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्रमक व्हावंच लागेल. नबील हा खेळाडू आता स्ट्राईक एंडला आलाय. 17 चेंडू 45 समीकरण आहे या मॅच मध्ये. लॉफ केला बॉलला, ओव्हर पिच होता, ऑन साइडला गॅप मध्ये फटका, काउ कॉर्नरला नो मॅन्स लँड. बॉल मात्र चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. हा खरं तर संघर्षमय चौकार. बॉल असेल मैदानामध्ये 16 विजयासाठी 41 धावांचं समीकरण. बघा हा सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण एक खेळाडू आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाचा बाद झालेला नाहीये. त्यामुळे जर का एखाद्या फलंदाजाने गिअर बदलला, असे स्ट्रोक जर का येत राहिले तर मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करेल आयशा स्पोर्ट्स बारापाडा हा संघ. मॅच ऑन आहे. 16 चेंडूमध्ये विजयासाठी 41 समीकरण.
शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला पुल करत असताना एलिव्हेशन कमी मिळालं, डिस्टन्स क्लिअर करता आलं नाहीये. सरळ बॉल झाला मिड विकेटला, क्षेत्राच्या हातामध्ये झेलबाद झालं नबील. पहिला धक्का असेल आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमला. ठीक आहे, तर अजून मॅच मध्ये आपण पाहता ट्विस्ट निर्माण झाला. येणारे बॉल 15 विजयासाठी तब्बल 41 समीकरण. या स्पर्धेचा आनंद घेत असताना पेण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व मुत्तुशेठ अकवारे यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा मनापासून आभार. शारिक तळबे आलाय. या मॅचला खरं कलाटणी देण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे, कारण मागच्या इनिंग मध्ये 1 ओव्हरमध्ये 1 रन खर्च करत 1 विकेट त्याने सिद्धेश गावणचा काढलाय. परंतु इथे आता बिकट परिस्थिती आहे. या बिकट परिस्थितीमध्ये खरं तर चांगली फलंदाजी शारिक दळवी या खेळाडूला करावी लागेल. गेअर बदलावा लागेल, कारण आता थोडासा अडचणीमध्ये वाढ होत चालली. 14 बॉल 41 समीकरण या मॅच मध्ये आहे. फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस त्या ठिकाणी ऑन साइडला टर्न केलाय. खराब फिल्डिंग, गुडघा वाकवत बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. त्यानंतर लगेच कॉल सेकंडचा आला. डोळ्याची पापणी लवते ना लवते आपण पाहिला. त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंनी चांगला कॉल दिला, चांगलं कॉलिंग दोघांमध्ये पाहिलं. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना 2 धाबा आल्या. आता येणारे 13 चेंडू विजयासाठी 39 समीकरण. प्रत्येक बॉल मागे निकेत 300चा स्ट्राईक रेटने 3 धाबा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये बॅटिंग करताना आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमला. 13 बॉल 39 समीकरण. शारिक दळवी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा बाउन्सर पाहायला मिळाला. सटीक बाउन्सर या ठिकाणी पाहिला आणि यावेळेला हा करदर पंचाने निर्धाव चेंडू घोषित केलाय. बघा हाईट फॅक्टर अगदी नाकासमोरून बॉल टॉस उडवून निघालाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे आपण पाहिला करदरा डॉट बॉल. तर मग आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 39 समीकरण. जवळजवळ 19.50 हा रिक्वायर्ड रेट असेल पर ओव्हर मागे बॅटिंग करताना आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमसाठी. प्रशांत पाटील तारा यांचं आगमन. राजेंद्र गावण यांनी लगातार 3 विकेट काढले. तर प्रभाकर पाटील यांच्याकडून 500 आणि उमेश पाटील यांच्याकडून 500, राकेश पाटील यांच्याकडून 1000 आणि आमचे शैलेश गरज यांच्याकडून देखील 1000. तब्बल 3000 जर पारितोषिक असेल. राजेंद्र गावण या खेळाडूसाठी सलग 3 विकेट काढले. चॅलेंजिंग पारितोषिक आहे, परंतु समोरच्या दिशेला आपण जर पाहिला खेळाडू उभा आहे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती असेल अफान. खरं तर अफानलाही चांगली फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. आता खरं तर डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली. पुढे आले होते त्या ठिकाणी लॉक करत असताना लॉंग ऑनला खराब फिल्डिंग. राहुलने मात्र आता इथे खराब फिल्डिंग केली. त्याचा फायदा झालाय आयशा स्पोर्ट्स संघाला. नशिबाचा चौकार, 4 धाबा. संपलेला नाहीये या मॅच मध्ये. आता ट्विस्ट निर्माण झाला. येणारे बॉल 11 विजयासाठी तब्बल 35 समीकरण. 11 चेंडू 35. स्टेप आउट झाले ऑन साइडला. आणखीन एक धमाका. राजेंद्र वरती आक्रमण. बॉलने घेतली उंची, अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम षटकार.
पहिल्या 2 बॉलवरती पहिला जो चौकार नशिबाचा मिळाला तो खरं तर या सामन्याला कलाटणी देणारा क्षण असेल. प्रतिस्पर्धी संघाचा कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा तो चौकार होता. आणि त्यानंतर आपण पहिला धीम्या गतीचा शॉट ऑफ लेन बॉल बॅकफुटला गेले. वेट अँड वॉच टायमिंग चांगलं होतं. षटकार पाहायला मिळाला अफवांच्या माध्यमातून. आता येणारे बॉल 10 विजयासाठी 29चं समीकरण. मॅच ऑन. सामना आता सुरू झाला. इथून आपण जर पाहिला या मॅच मध्ये पुन्हा एकदा आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघ मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करताना पाहायला मिळेल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ना करे ये गलत बात असं म्हणतात. इथे विजय मिळेल किंवा नाही मिळेल ही गोष्ट पुढची आहे, परंतु प्रयत्न हे तुम्हाला करावे लागतील. आणि यावेळेला आपण पाहिला कळतं संधी निर्माण झाली. फेकी खरा प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा असतो. आणि इथे लेग बायच्या स्वरूपात दीनानाथ गावणचा खराब थ्रो, त्याचा फायदा सिंगल रन या बॉलवरती मिळाली. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण क्रिकेटमध्ये एक एक रनला महत्व आहे. जसं राजकारणामध्ये एक मत, अभ्यासामध्ये एक गुण, तसं क्रिकेटच्या खेळामध्ये एक रन फार महत्वाची असते. ती रन मात्र घेतली दोन्ही फलंदाजाने आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. आता येणारे 9 चेंडू विजयासाठी तब्बल 28 समीकरण. 9 बॉल 28. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर ड्राइव्ह केला बॉलला लॉंग ऑन क्षेत्राकडे. स्वतः सिद्धेश त्या ठिकाणी आले. तर राहुल होते मागच्या वेळेला. राहुलला मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला. एक्स्ट्रा कव्हरला पाठवला. स्वतः सिद्धेश लॉंग ऑनला आले. टीम मधला प्रमुख खेळाडू की प्लेअर त्यांच्या दिशेने फटका 1 रन पाहिली या बॉलवरती. आता येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. 8 बॉल 28 समीकरण आम्ही पाहिलं पण तिथे 27 आहे. हॅरिस रोपच्या अगेन्स्ट विराट कोहलीने मारलेले षटकार आजही प्रत्येकाला आठवत असतील. पाकिस्तान विरुद्ध सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाचा. याही वेळेला बॅटची हलकीशी कडा घेत चालला दीनानाथच्या हातामध्ये बॉल. झेलबाज झाले मैदानामध्ये अफवान. शेवटचे 7 बॉल विजयासाठी आता 27 धावांचं समीकरण. 7-27 समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम 7 बॉल आणि विजयासाठी तब्बल 27 धावा. परिस्थिती आता अवघड झाली आहे. अवघड आहे, कठीण आहे. म्हणून महाराजांनी त्यावेळेला सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. अनेक परकीय सत्तांना 2 हात करून त्याने हे स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळे आता या मॅच मध्ये या कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल जरीर दळवी आणि त्याच्या बरोबरने शारिक दळवी या 2 फलंदाजांना. या षटकातला हा शेवटचा बॉल अतिशय निर्णायक आहे. जर इथे मोठा षटकार आला तर हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉलबद्दल रंगेल. आणि जर का इथे एखादा विकेट किंवा एक सिंगल आली, डॉट बॉल जरी आला तर या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व राहील जय भवानी बारापाडा या संघाचं. 7 बॉल 27 धावांचं समीकरण. 2 रनची पेनल्टी निर्णायक राहील का या मॅच मध्ये? कदाचित राहू शकते. जेव्हा हा सामना क्लोज येईल रन बॉल तेव्हा मात्र या 2 रनच्या पेनल्टीला विशेष महत्व दिलं जाईल. शेवटचा बॉल राजेंद्रचा स्विंग अँड मिस. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकं संपली. आता शेवटचं षटक बाकी आहे. एका ओव्हर मध्ये आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाला बनवायच्या तब्बल 27 धावा. धावांचा पाठलाग करताना अर्धा पल्ला गाठला पहिल्या 3 षटकामध्ये. तर एका ओव्हर मध्ये 27 बनवायचे आहेत. याच मैदानामध्ये पहिल्या रात्रीमध्ये विश्वजित मात्रे अभ्या त्याने एका षटकामध्ये 30 धावा कुठल्या होत्या. दीक्षित पाटील कळवे संघाचा प्रमुख गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट. तर इथे देखील 27 धावा का होऊ शकत नाही? हाच एक अप्रोच, पॉझिटिव्ह अप्रोच मात्र फलंदाजांना दाखवून मात्र घ्यावा लागेल. 3 विकेटला करतर या गोलंदाजाला शुभमला देखील 1000 राकेश पाटील यांच्या वतीने आणि सिद्धेश गावणने कॅच पकडली तर 500 राकेश यांच्या वतीने पारितोषिक आलंय. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होतो खेळाडूंवरती. शारिक दळवी जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत हा सामना बनेल. परंतु पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर खोलात टाकलाय. एक डॉट बॉल पराभवाच्या दिशेकडे घेऊन जाईल आता आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमला. जो संघर्ष पहिल्या ओव्हर पासून करायचा होता तो संघर्ष कुठेतरी कमी पाहायला मिळाला आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघाकडून. त्याचा फायदा जय भवानी बारापाडा संघाला झाला. फटका फसला पूल करत असताना स्क्वेअर लेगला झेल टिपला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बस
27 अशक्य आहे. जरी 4 षटकार आले तर 24 होतील, परंतु एखाद दुसरा चमत्कार गोलंदाजाने केला किंवा एखाद दुसरा खरं तर वाईड बिमर बॉल आला तर मात्र कमबॅक करता येईल. दिशा दिली आहे फाईन लेग कडे, बॉल चाललाय, कोणत्याही प्रकारची रन नाही आहे, पूर्णपणे एकतर्फा सामना, वन साइडेड मॅच. जय भवानी बारापाडा संघ घरच्या मैदानावरती आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या सामन्यामध्ये सिद्ध करत असताना बॅटिंग करताना 51 धावा केल्या, 2 रनची पेनल्टी होती. बारापाडा संघाला आयशा स्पोर्ट बारापाडा टीमला 54चं टार्गेट. या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीच्या षटकापासून डॉमिनेट केलं आयशा स्पोर्ट बारापाडा टीमला जय भवानी बारापाडा संघाच्या गोलंदाजाने. इथे देखील अलॉंग विथ कार्पेट फक्त आणि फक्त मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली, परंतु यानंतरचा होणारा सामना आणखीन एक बिग फाईट. कर्णाला पंचक्रोशीतील 2 ताकदवर संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला असेल रवींद्र स्मृती 11 स्टार तारा ज्यांच्या वाटाला बॅटिंग आली आहे, दुसऱ्या बाजूला असेल त्या ठिकाणी जय हनुमान डोलगर. दोन्ही टीमला पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया पुढच्या मॅचसाठी. मग हे षटक सेन्सिबल फटका इनसाइड आउट कॉपीबुक स्टाईलने खेळले. फक्त आणि फक्त या सामन्यामध्ये आता औपचारिकता राहिली. वन साइडेड मॅच, एकतर्फी ही लढत पाहायला मिळाली. राजने मात्र चांगला स्टार्ट दिला. पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आलेला गोलंदाज आपण पाहिला, दिनानाथच्या अगेन्स्ट धावा आल्या फक्त 7. तिसऱ्या षटकामध्ये देखील राजेंद्रने 11 धावा खर्च केल्या, परंतु या ओव्हरमध्ये शुभमने देखील चांगली कामगिरी साकारली. फुल टॉस बॉल, बॉल चालला मिड विकेटला, झेल टिपलाय त्या ठिकाणी सिद्धेश गावण.